नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला आरी वर्कचा 5वा दिवस आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिगझॅग स्टिच कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की झिगझॅग स्टिच कशा प्रकारे तयार करायची आहे। तर त्यासाठी इथे मी सिंगल थ्रेडसाठी जी सुई लागते ती घेतलेली आहे आणि खालच्या हातामध्ये जरी धागा आहे। तर आता काय करायचं आहे, नॉर्मल आपली चेन स्टिच असते त्याच प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे चेन स्टिच। तर त्यासाठी खालच्या धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच बॅक टाका टाकून घ्यायचा। बॅक टाका टाकून घेतल्यानंतर चेन स्टिच करायला सुरुवात करायची आहे। तर या इथं बघू शकता, ही आपली नॉर्मल जी चेन स्टिच आहे त्याच पद्धतीने तुम्ही चेन स्टिच करायची आहे। खूप सोपी पद्धत आहे झिगझॅग स्टिचची। जे जे आपल्याला डिझाइन हवी आहे ब्लाऊजमध्ये तर ते तुम्ही करू शकता। तर त्यासाठी ही झिगझॅग स्टिच पण खूप महत्त्वाची आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, नॉर्मली सुरुवातीला अशी चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। तर ही चेन स्टिच टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे। तर या इथे मी आता गाठ मारून घेत आहे। तर गाठ मारून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, आता जी इथूनच आता आपण पुन्हा स्टार्ट करणार आहोत। धागावरती घेतल्यानंतर आता पुढे एक टाका टाकल्यानंतर जे आपण चेन स्टिच केली त्याच्या या साईडला, म्हणजे अगोदर आपण या साईडला टाका घ्यायचा आणि नंतर या साईडला टाका घ्यायचा। तर व्यवस्थित बघा, जरा थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आता ह्या साईडला टाका घेतला की आता याच्या विरुद्ध दिशेला या साईडला टाका घ्यायचा, एक इकडे घेतला की आता काय करायचं, लगेच ह्या दिशेला म्हणजे दुसऱ्या दिशेला टाका घ्यायचा, पुन्हा या दिशेला। म्हणजे चेन स्टिच ही मध्ये असणार आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला असा एक टाका घेतला की पुन्हा दुसऱ्या बाजूला या बाजूला आपल्याला असा टाका घ्यायचा आहे, पुन्हा ह्या साईडला। तर अशाच प्रकारे आपल्याला ही झिगझॅग स्टिच तयार करायची आहे। तर बघू शकता, एकदम सोपी पद्धत आहे झिगझॅग स्टिचची। आणि शेवटी इथे आता एंड झाल्यानंतर इथे मग गाठ मारून घ्यायची आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।